लोकसभा निवडणुकीमधल्या यशानंतर महाविकास आघाडीने फक्त वाटाघाटीमध्ये वेळ घालवला. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची कबुली. निवडणूक काळामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपासाठी 20 दिवस वेळ वाया घालवला. विजय वडेट्टीवारांनी नाना पटोले आणि संजय राऊतांवरती फोडलं पराभवाचं खापर. हे कोणाचं प्लॅनिंग होतं का? विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली शंका. महाविकास आघाडीला जागा वाटपासाठी वेळ लागला. वडेट्टीवारांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची आहे. मात्र आता वाद घालून उपयोग नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जागा वाटप. काँग्रेसने जास्त जागा घेतल्या आणि कमी जागा निवडून आल्या. संजय राऊत यांची टोलेबाजी. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती. समन्वय वाढला पाहिजे यासाठी शरद पवार आग्रही. मात्र विधानसभेतल्या पराभवाच्या नंतर हालचाली काहीच नसल्यामुळे नाराजी. विधानसभेतील पराभवाच्या नंतर महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहिला नाही हे सत्य. संजय राऊतांची कबुली. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष त्यांनी पुढाकार घ्यावा राऊतांचा सल्ला. वेगळं झाल्यास भविष्यामध्ये परिणाम भोगावे लागतील असंही वक्तव्य. विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्यापही सरळ झालेली नाही. दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही. खासदार अमोल कोल्हेंचा महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांना टोला. अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं. विजय वडेट्टीवार यांचा अमोल कोल्हेंवरती पलटवार. एकमेकांना जागा करण्याचा प्रयत्न चांगला आहे. महाविकास आघाडीमधल्या ठिणगीवरती चंद्रकांत पाटील यांचा टोला. महायुतीला महाविकास आघाडीमधल्या खासदारांची गरज नाही. खासदार फोडाफोडीवरती शिवाजी कर्डिले यांची प्रतिक्रिया. तर महायुतीमध्ये आल्याशिवाय राजकारण चालणार नाही अशी महाविकास आघाडीच्या खासदारांमध्ये भावना असल्याचाही दावा. पालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर. पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याने नाराजी. ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर. अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार. पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, जिल्हा संघटक आणि उपजिल्हा प्रमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. विधानसभेला भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा एकदा परतीचे वेध. काल राजन तेलींनी बावनकुळेंची भेट घेतली. राष्ट्रवादीमध्ये गेलेले संजय काका पाटीलही पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती. 2019 हे वर्ष आलंच नसतं तर महाराष्ट्र वेगानं पुढे गेला असता. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यामध्ये महसूल विभागाचा आढावा घेणार. विभागीय आयुक्त कार्यालय, शेती विकास महामंडळ, नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक विभागाचा आढावा घेतला जाईल. जनतेला भेटून त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेणार. आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला होणार सुरुवात. घरोघरी जाऊन भाजप सदस्यांची नोंदणी करणार. भाजपचे राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट. रायगडच्या पालकमंत्रीपदावरती बरेच लोक दावा करतायत पण यावेळी पालकमंत्रीपद मलाच मिळणार. अदिती तटकरे यांच्यावरती नाव न घेता टीका करताना भरत गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास. आदित्य ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार. मुंबईमधल्या विविध प्रश्नांवरती आणि रखडलेल्या कामांवरती चर्चा होईल. छत्रपती घराण्याशी संबंधित खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना मिळणारी सूट कायम ठेवण्याचा निर्णय. उदयनराजे भोसले आणि वारसदारांसाठी महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय, छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, राजेंद्र कोंढरे हे सहभागी होतील. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांनी मौन सोडलं. पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचंही केलं स्पष्ट. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत. अजितदादांचं विरोधकांना आव्हान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरून येत्या 8 दिवसांमध्ये मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करा, अन्यथा चिपी विमानतळाला टाळं ठोकणार. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा. बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण. मालेगावच्या नंतर आता अमरावतीसाठी समिती स्थापन. धाराशिवमध्ये उच्च अधिकाऱ्यांमध्येच तक्रार वॉर. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या एकमेकांच्या विरोधात तक्रारी. जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंकडून उपजिल्हाधिकारी संजय कुमार ढवळे हे निलंबित.
सिडकोच्या घरांसाठी 1,34,000 अर्ज ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आज संपल्यानंतरही संकेतस्थळावरचे अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय. ग्राहकांना पसंतीचं घर घेण्याची आणखी एक संधी आहे. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कामकाजाची वेळ वाढवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय. कर्जत स्थानकावरती पोर्टल उतरवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरती आजपासून रविवारपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. बदलापूर आणि खोपोली तसंच नेरळ ते खोपोली स्थानकादरम्यानची सेवा ब्लॉकच्या कालावधीमध्ये बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सुद्धा कोलमडलं. काही काळासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प झाल्याची माहिती. लोकल अपघातामध्ये जीव गमावलेल्या तरुणाच्या पालकांना 8 लाख रुपये नुकसान भरपाई द्या. हायकोर्टाचे रेल्वे प्राधिकरणाला आदेश. मे 2010 मध्ये नासिर खान या तरुणाचा रेल्वे अपघातामध्ये झाला होता मृत्यू. नागपूरच्या सावंगा ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांसाठी 60 लाखांच्या भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप. ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल दिल्याचा आरोप. पुण्यामध्ये मकोकामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर कारमधून रॅली काढणाऱ्यांना येरवडा पोलिसांनी केली अटक. आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या काही भागामध्ये भूत दिसल्याची अफवा. सोशल मीडियावरती काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्यामुळे भीतीचं वातावरण. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून घटनेची दखल घेऊन प्रबोधन. धुळ्यामध्ये थंडीचा जोर वाढला. 6.1 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद. उत्तरेकडून वाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये थंडी. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचा जोर वाढला. पारा 8.4 अंशांवर. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक घेत आहेत शेकोटीचा आधार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीची लाट. शहरी भागामध्ये तापमानाचा पारा 10 अंशांखाली तर सातपुडा पर्वतरांगेमधलं तापमान हे 8 अंश सेल्सिअसवर. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या पिकांचं मोठं नुकसान. खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून नुकसानीची पाहणी. गोंदिया जिल्ह्यामधल्या 60,000 शेतकऱ्यांचे 392 कोटी रुपयांचे धानाचे चुकारे रखडले. 1.5 महिन्यांपासून शासनाकडून निधी मिळेना. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आहे. पौष शुद्ध पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल. विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजला. कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चंद्रपूर जिल्ह्यामधल्या सागवान लाकूड. चंद्रपूर जिल्ह्याच्या वनवैभवानं पुन्हा एकदा आपल्या मुकुटामध्ये रोवला मानाचा शिरपेच. शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानीचा राजहंस वाहनावरून छबिना. देवीची प्रक्षाळ पूजा सुद्धा संपन्न. ओडिशामध्ये सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स लीग राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये आकांक्षा व्यवहारेची कौतुकास्पद कामगिरी. आकांक्षाने पटकावली 2 सुवर्ण पदकं. बुलडाण्याच्या म्हाडा कॉलनीमध्ये बिबट्या जखमी अवस्थेमध्ये आढळला. स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला माहिती. रत्नागिरीच्या कुवारबाव ग्रामपंचायत परिसरामध्ये गव्यांचं दर्शन. दुचाकीस्वाराला गव्याची धडक देण्याचा प्रयत्न. वनविभागाकडून गव्याचा शोध सुरू. डिझेलसाठी निधी न मिळाल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयासमोर तशाच उभ्या. गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयामधला प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरण झालेल्या सराफा कामगार तरुणाची सुटका. अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी सापडल्यामुळे घटनेचा उलगडा. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. परळीमध्ये 109 मृतदेह मिळाले ही अफवा. 109 लोकांचा अकस्मात मृत्यू झाल्याचं बीड पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट. अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाईचा सुद्धा पोलीस अधीक्षकांचा इशारा. भुसावळ शहरामधल्या गजबजलेल्या जाम मोहल्ला भागामध्ये एका व्यक्तीवरती अज्ञाताकडून गोळीबार. उपचाराच्या दरम्यान जखमी व्यक्तीचा मृत्यू. वाडा मनोर महामार्गावरील पाली पुलाजवळ टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू. 3 जण गंभीररित्या जखमी. टेम्पो चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. कळवणच्या दत्तनगरमध्ये ऊसाच्या शेताला भीषण आग. आगीमध्ये 4.5 एकर ऊस जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अश्रू अनावर.
छत्रपती संभाजीनगरच्या पळसवाडीमध्ये शेतकरी रमेश ठेंगडेंच्या घराला आग, शॉर्ट सर्किट होऊन घर जळून खाक. घरामधल्या जीवनावश्यक वस्तू आणि 10 क्विंटल सोयाबीन सुद्धा जळून खाक झाल्या. नवापूर शहरामध्ये एका घराला भीषण आग. आगीमध्ये पूर्णपणे घर जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. संपूर्ण कुटुंब रस्त्यावर. गोरेगाव पूर्वेमधल्या संतोषनगर परिसरामध्ये झोपडपट्टीत पार्किंग केलेल्या दुचाकींना गर्दुल्यांनी आग लावली. काही दिवसांपूर्वी एका प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागामधून गर्दुल्यांचं कृत्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.